जय श्रीश्याम. आज आपण ऐकणार आहोत त्या दिव्य योद्ध्याची कथा, ज्याच्या त्यागाने धर्माला दिशा मिळाली आणि जो आज हरेक का सहारा म्हणून जगभर पूजला जातो. ही आहे खाटूश्याम बार्बरिक याची अद्भुत आणि सत्य कथा. महाभारताच्या काळात घटोत्कचाचा तेजस्वी पुत्र बार्बरिक बालपणापासूनच अपूर्व शौर्य व अद्वितीय शक्तीचा होता. त्याच्या आराध्य देवीने प्रसन्न होऊन त्याला 3 दिव्य बाणाचे वरदान दिले. पहिला बाण ज्या शत्रूंना मारायचे त्यांना अचूक टार्गेट करतो. दुसरा बाण आपल्या पक्षातील योद्ध्यांना सुरक्षित बांधतो आणि तिसरा बाण पहिल्या बाणाने टार्गेट केलेल्याचा संपूर्ण विनाश करतो. या शक्तीमुळे त्याला 3 बाणाचा योद्धा अशी ख्याती मिळाली. महाभारत युद्ध सुरू होण्याआधी बार्बरिक रणभूमीकडे निघाला. तेव्हा श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशात त्याला भेटले आणि विचारलं, तू कोणाच्या बाजूने लढशील? बार्बरिक अत्यंत शांतपणे म्हणाला, मी नेहमी त्या बाजूने उभा राहीन जिचा पराभव होतो. कृष्ण विचार पडले आणि त्यांची शक्ती तपासण्यासाठी म्हणाले, मला तुझ्या बाणाची क्षमता दाखव. ते बार्बरिकाला एका मोठ्या पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, या झाडातील फक्त सुकलेली पाने खाली पाड. परंतु हिरवी किंवा अर्ध सुकलेली पानं यांना किंचितही धक्का लागायला नको. बार्बरिकाने पहिला बाण सोडला आणि त्या बाणाने सर्व सुकलेली पाने अचूक टार्गेट केली. दुसऱ्या बाणाने त्याने सर्व हिरवी व अर्ध सुकलेली पानं सुरक्षित बांधली. तिसरा बाण सोडताच पहिल्या बाणाने टार्गेट केलेली सर्व सुकलेली पाने क्षणात खाली पाडली. तेव्हा हे पाहून श्रीकृष्ण त्याच्या अद्भुत शक्तीने आश्चर्यचकित झाले. मग श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्या या असामान्य शक्तीने युद्धाचा संतुलन बिघडेल. मला दक्षिणा म्हणून तुझे मस्तक दान दे. बार्बरिकाने क्षणाचाही विचार न करता आनंदाने स्वतःचा शिरच्छेद करून श्रीकृष्णाला अर्पण केला. त्याची एक विनंती होती, मला संपूर्ण महाभारत युद्ध पाहायचे आहे. कृष्ण म्हणाले, मी तुला दिव्य दृष्टी देतो, तू अख्खे युद्ध पाहशील. त्याच वेळी श्रीकृष्णाने त्याला दिव्य वरदान दिले. कलियुगात तू पूजला जाणारा महान देव होशील. जो त्रस्त, दुःखी किंवा हरलेला भक्त तुझ्याकडे येईल तो जिंकूनच परत जाईल. तू हरेक का सहारा म्हणून प्रसिद्ध होशील आणि मी ज्याचे भाग्य लिहिले आहे ते भाग्य बदलण्याची शक्ती तुला प्राप्त होईल. युद्ध दरम्यान बार्बरिकाचे मस्तक एका उंच स्थानी ठेवले गेले आणि त्याने संपूर्ण युद्ध दिव्य दृष्टीने पाहिले. काळ पुढे सरकला आणि कलियुगाच्या प्रारंभी त्याच्या दिव्य मस्तकाचे दर्शन राजस्थानातील खाटू येथे झाले. आज तेथे भव्य खाटू श्याम मंदिर उभे आहे आणि लाखो भाविक श्याम बावाला अनुभवण्यासाठी येथे येतात. जय श्री श्याम. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.